नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ शांत झोपलेला असतो, परंतु पार्थला शांत झोप येतच नसते, कारण सतत काव्याचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर असतो. काव्याचा तो प्रेमळ स्पर्श पार्थला अजूनही आठवत असतो. त्या प्रेमळ स्पर्शाची अजूनही जाणीव होत असते आणि झोपेतच पार्थ हसत असतो. पार्थ आणि काव्याने त्यांच्या रूममध्ये केलेली मज्जा मस्ती, एकमेकांसोबत केलेली भांडणं आणि फार्म हाऊसवर जात असताना काव्याने केलेली मज्जा मस्ती, तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, हे सगळं काही पार्थला आठवत असतं. स्वप्नामध्येही काव्याच त्याला दिसत असते. काव्याच्या आठवणीमध्ये पार्थ हरवून गेलेला असतो आणि त्याचवेळी जोराचा वारा येतो आणि त्याचवेळी टेबलवर असणारं पेनाचं स्टँड खाली पडतं आणि त्यामुळे अचानकच पार्थला जाग येते. पार्थ उठून बसतो आणि म्हणू लागतो, झोपेतही स्वप्नातही काव्याच दिसत आहेत, परंतु आता तर त्या मला स्वप्नातही नको आहेत. मला तर माझ्या आयुष्यात नकोच आहेत, परंतु स्वप्नात तर अजिबातच नको. परंतु त्याचवेळी काव्याचा मेसेज आलेला असतो. काव्या पार्थला व्हॉइस मेसेज पाठवते, ज्यामध्ये काव्या पार्थला म्हणते, हाय पार्थ, आपली भेट 11:11. आता पार्थ शांतच होतो. तिच्या मेसेजचा काहीच रिप्लाय देत नाही. तर त्यानंतर काव्याचा पुन्हा एक व्हॉइस मेसेज आलेला असतो. त्यामध्ये काव्या पार्थला म्हणते, देशमुख, अहो तुम्ही सांगितलंच नाही की रेड वेल्वेट पेस्ट्री कशी होती. आता पार्थ शांत होतो. त्याला काव्याला काहीच प्रत्युत्तर द्यायचं नसतं, काव्याशी बोलायचं नसतं. अजूनही पार्थचा काव्यावर असणारा राग गेलेला नसतो आणि म्हणूनच पार्थ आता फोन स्विच ऑफ करतो आणि बाजूला ठेवतो. पार्थ म्हणतो, कशाला मेसेज करतायत या, मला तर यांच्याशी बोलायचंही नाही आहे, कारण आत्तापर्यंत जे काही घडलं आहे त्यानंतर माझी खरंच बोलायची इच्छा नाही. पण या अगोदर यांचा बालिशपणा, हट्टीपणा आणि त्यांचं ते बोलणं मला खरंच खूप आवडत होतं, परंतु आता या सगळ्याचा खूप त्रास होतोय आणि मी नाही सहन करू शकत. या त्रासातून मला बाहेर पडायचं आहे, या आठवणीतून मला बाहेर पडायचं आहे. परंतु एकीकडे तर पार्थला भूकही लागलेली असते. पार्थ म्हणतो, खरंच खूप भूक लागली आहे, पिठलं खातो. असं म्हणत पार्थ किचनमध्ये निघून येतो आणि आता पार्थ किचनमध्ये येताच पिठलं भाकरी पाहतो, परंतु डब्यात काहीच नसतं. डब्यात सगळं काही संपलेलं असतं. पार्थ म्हणतो, पिठलंही संपलंय आणि भाकरीही संपली आहे, मग काय करू. आता तर पार्थला भूक लागलेली असते आणि म्हणूनच पार्थ म्हणतो, नाही, दूध तर प्यावंच लागेल, दूध तरी पिऊन झोपतो. असं म्हणत पार्थ आता फ्रीज उघडतो. आता दुधाचं भांडं घेणार, परंतु त्याचवेळी पार्थला त्याने लपवून ठेवलेली पेस्ट्री दिसते. ती पेस्ट्री कोणालाही दिसू नये यासाठीच पार्थने दुधाचं भांडं समोर ठेवलेलं असतं. तर त्या पेस्ट्रीच्या बॉक्सवर मेथीची जोडी ठेवलेली असते. आता ती पेस्ट्री त्याला दिसताच त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात. आता पार्थला मानिनीताईंचं बोलणं आठवतं, ती पेस्ट्री सुद्धा तुझीच आहे आणि पेस्ट्री देणारीही तुझीच आहे. पार्थ ते पेस्ट्रीचा बॉक्स घेतो आणि दुधाचं भांडं मात्र तिथेच ठेवतो. आता पेस्ट्रीचा बॉक्स हातात घेतल्यानंतर त्याला काव्याचं बोलणं आठवतं. काव्या फोनवर पार्थला म्हणालेली असते, ती पेस्ट्री मी तुम्हाला मैत्रीच्या नात्याने पाठवली आहे, आज आपल्या मैत्रीची ट्रीट आहे असं समजा आणि घ्या ना ती पेस्ट्री. काव्याने पार्थला कन्व्हिन्स केलेलं असतं आणि तेव्हा पार्थ काही पेस्ट्री घ्यायला तयार नसतो. परंतु आता तीच पेस्ट्री पार्थने खाण्यासाठी घेतलेली असते. आता पार्थ ती पेस्ट्री खायला घेतो. त्यातील एक चमच्याने आपल्या तोंडात घास घालणार, परंतु त्याचवेळी पार्थच्या डोळ्यासमोर ते प्रोजेक्टरवरचे फोटो आलेले असतात. काव्या आणि जीवामध्ये असणारं नातं पार्थच्या समोर असतं आणि ते सगळं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येतात. ते सर्व क्षण आठवताच पार्थ आपल्या हातातील चमचा खाली टाकतो आणि तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवासुद्धा नंदिनीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. जीवासुद्धा झोपण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यालाही काही झोप लागत नसते. नंदिनी त्याच्या जवळ येऊन बसणं, तर त्यानंतर फार्म हाऊसवर जात असताना नकळतच नंदिनी आणि त्याचं एकमेकांच्या जवळ बसणं, एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहणं. तर आता ज्यावेळी जीवाला त्रास होत असतो, तो अपसेट असतो, त्यावेळी नकळतच त्याने नंदिनीला मारलेली मिठी, या सगळ्यातून नंदिनीने त्याला सावरणं, हे सगळं काही जीवालाही आठवत असतं. जीवासुद्धा त्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. नंदिनीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण जीवाला आठवत असतात. त्याला हेही आठवत असतं की ज्यावेळी सत्य समोर आलेलं असतं त्यावेळी नंदिनी रागानेच आपली बॅग भरून घराबाहेर पडायचं ठरवते आणि त्यावेळी जीवा तिच्यासमोर हात सोडतो आणि म्हणतो, नंदिनी प्लीज, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि मला सोडून प्लीज कुठे जाऊ नकोस. जीवा नंदिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काहीही केल्या नंदिनी मात्र थांबायला तयार नसते आणि या सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर असतात. या आठवणी जीवालाही काही शांत झोपू देत नसतात. जीवा झोपेतच बोलतो,
नंदिनी प्लीज मला सोडून जाऊ नकोस ना, ऐक ना माझं प्लीज नंदिनी, असं मला एकट्याला सोडून जाऊ नकोस नंदिनी, मी खरंच काही केलं नाहीये, प्लीज माझं ऐकून तरी घे, प्लीज मला समजून तरी घे. परंतु नंदिनी काही थांबायला तयार नसते. जीवा म्हणतो नंदिनी प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडत आहे, मी माफी मागत आहे, पण प्लीज मला सोडून जाऊ नकोस. नंदिनी काही ऐकत नाही आणि ती त्याला सोडून कायमची निघून जात असते. आणि या सगळ्या आठवणींमध्ये जीवा पूर्णपणे कासावीस झालेला असतो. जीवा मोठ्यानेच म्हणतो नंदिनी प्लीज थांब थांब नंदिनी. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी मानिनीताई आलेल्या असतात. मानिनीताई जीवाला सावरतात, त्याचा हात हातात घेतात आणि म्हणतात जीवा शांत हो. परंतु जीवा अजूनही स्वप्नातच असतो. ते सर्व क्षण त्याला डोळ्यासमोर दिसत असतात. मानिनीताई म्हणतात जीवा शांत हो, इथे नंदिनी नाहीये तर मी आहे, तुझी आई. आता जीवा जिचा हात पकडतो ती त्याची आई असते. जीवा उठतो आणि दचकतच म्हणतो आई अगं नंदिनी आली होती ना. मानिनीताई मान डोलावत म्हणतात नाही बाळा, इथे नंदिनी आली नव्हती. आता मात्र जीवा नकळतच मानिनीताईंना घट्ट मिठी मारतो. आपल्या भावना कुठेतरी आपल्या आईच्या कुशीत तो सामावून घेत असतो. तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मानिनीताईंना आपल्या मुलांचं ते दुःख पाहवत नसतं. त्या जीवाला शांत करतात आणि म्हणतात जीवा शांत हो, सगळं काही नीट होणार आहे. जीवा थोडा वेळ दे, थोड्या दिवसातच सगळं काही पूर्वीसारखं होईल. आपली नंदिनी, तुझी नंदिनी या घरात नक्कीच पडतील. त्यामुळे जीवा प्लीज स्वतःला सावर. या सगळ्यातून हळूहळू का होईना परंतु तुला बाहेर पडावंच लागेल. आणि जीवा हे काय असं म्हणत मानिनीताई बेडवर असणारा रोल जीवाला विचारतात की नक्की हे काय आहे. जीवा म्हणतो हे मी आणि नंदिनीने आम्हा दोघांमध्ये ठेवलेली एक लक्ष्मण रेषा होती. नंदिनीने आम्हा दोघांमध्ये हा ठेवलेला रोल होता. तर आता मानिनीताई म्हणतात हो पण आता नंदिनी नाही आहे ना, मग तू हे का ठेवलंयस. तर जीवा म्हणतो कोणी सांगितलं नाही, नंदिनी या घरात राहत नसली तरी सुद्धा मला असंच वाटत आहे की नंदिनी अजूनही या रूममध्येच आहे, नंदिनी माझ्यासोबत आहे. त्यामुळे हा रोल मी नाही उचलणार. जोपर्यंत नंदिनी या घरात येत नाहीत तोपर्यंत या घरात असणाऱ्या त्यांच्या आठवणी, माझ्या मनात असणाऱ्या आठवणी कायम तशाच असणार आहेत. नंदिनी या घरात नसल्या तरी सुद्धा त्या माझ्या मनात माझ्यासोबत कायम असणार आहेत. मला माहीत आहे माझी नंदिनी लवकरच परत येणार आहे. आई मला खात्री आहे नंदिनी परत येणार आणि हा रोल स्वतःहून उचलेल. मला पूर्णपणे नंदिनीवर विश्वास आहे. मानिनीताई म्हणतात हो सगळं काही तुझ्या मनासारखंच होणार आहे. नंदिनी पुन्हा एकदा आपल्या घरी येणार आहे, त्यामुळे काळजी करू नकोस. तुझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. तुझ्या तोंडात दही साखर पडो. जीवा खरं सांगू का, तू खरंच खूप धीराचा आहेस. अरे बघ ना, इतकं सगळं घडलं, एवढा मोठा प्रसंग समोर आला, एवढं मोठं वादळ आलं, पण तू मात्र डगमगला नाहीस. अजूनही तू तुझ्या मतावर ठाम आहेस, तुझ्या प्रेमावर ठाम आहेस. जीवा मला खात्री आहे तू जर असा ठामपणे प्रेमावर विश्वास ठेवणार असशील आणि ते प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असशील तर एक ना एक दिवस या प्रयत्नांना यश मिळेल. जीवा मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे जीवा तुझा हा विश्वास अजिबात डगमगू देऊ नकोस. तू असाच कायम पॉझिटिव्ह राहा. मग बघ तुझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. आपली नंदिनी या घरात लवकरच परत येईल. जीवालाही आता मानिनीताईंचं म्हणणं पटत असतं. जीवा म्हणतो हो आई, मला माहीत आहे की नंदिनी परत लवकरच येणार आहे. जीवा तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. तर जीवा मानिनीताईंना म्हणते आई रात्री दादा काही नीट जेवला नव्हता, पण त्याने आता काही खाल्लं आहे का. आता जीवा एवढी पार्थची काळजी करत असतो हे पाहून मानिनीताई जीवाकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थला जबरदस्त भूक लागलेली असते आणि म्हणूनच पार्थ स्वतःहूनच किचनमध्ये काहीतरी बनवत असतो. आणि त्याचवेळी तिथे रम्या आलेली असते. रम्या पाहते तर पार्थ आता अंड्याची आमलेट बनवत असतो. त्याचवेळी आता तिथे रम्या येते आणि म्हणते पार्थ अरे तू काय करतोयस, तुला काही हवं असेल तर मला सांग ना, मी देईन ना बनवून, जा तू बाहेर बस, मी तुझ्यासाठी घेऊन येते. तर आता पार्थ म्हणतो नाही त्याची काहीच गरज नाहीये, माझं मला बनवू दे. रम्या म्हणते पार्थ म्हणतो मला चेंज हवा आहे आणि म्हणूनच मी हे बनवत आहे, त्यामुळे प्लीज मला माझं करू देत. असं म्हणत आता पार्थ काही रम्याला मदत करायला देत नसतो. रम्या पार्थकडे पाहते. रम्या रागानेच पार्थला म्हणते त्या काव्यामुळे तू अगोदरच एवढा चेंज झालायस आणि अजून काही चेंज होणार आहेस, चल बाजूला हो, मी तुझ्यासाठी आमलेट बनवते. पण पार्थ काही बाजूला होत नसतो. पार्थ म्हणतो राहू देत, माझं मी बनवून घेतो म्हणालो ना, मग माझं मला बनवू देत, त्यामुळे प्लीज
उगाच मला त्रास देऊ नकोस. रम्या म्हणते बरं ठीक आहे, तू स्वतःसाठी आमलेट बनवतच आहेस ना, मग माझ्यासाठी बनव. मी सुद्धा आपल्यासाठी ब्रेड गरम करते. असं म्हणत रम्या आता ब्रेड गरम करायला घेते. त्याचवेळी आता पार्थला काव्याचा फोन आलेला असतो. पार्थ पाहतो तर काव्या फोन करत असते, परंतु पार्थ काही काव्याचा फोन उचलत नाही, तिचा फोन कट करतो. आता हे सगळं काही रम्या पाहते आणि मनाशीच म्हणते काव्याचा व्हिडिओ कॉल म्हणजे ही संधी आहे काव्याला जलस फील करण्याची. आता मी काव्याचा फोन उचलते म्हणजे काव्याला कळेल की मी पार्थ सोबतच आहे, पार्थ आणि मी एकत्र आलो आहोत आणि मग तिचा चांगलाच जळफळाट होईल. आता रम्या काव्याला त्रास देण्यासाठी तिचा फोन उचलायचा ठरवते, तर दुसरीकडे पार्थने फोन न उचलल्यामुळे पुन्हा एकदा काव्या पार्थला फोन करत असते आणि आता पुन्हा एकदा पार्थला काव्याचा फोन आलेला असतो. पार्थ हातात मोबाईल घेतो, पाहतो तर काव्याचा फोन असतो. आता काव्याचा फोन पार्थ कट करणार, परंतु त्याचवेळी रम्या पार्थला थांबवते आणि पार्थला म्हणते पार्थ तू स्वतःला एवढा त्रास करून का घेतोयस? काव्याचा फोन आला आणि म्हणून तू स्वतःला एवढं त्रास करून घ्यायची काहीच गरज नाहीये. अरे नाती तुटलीत म्हणून असं दुःखी व्हायचं नसतं, तर समोरच्या व्यक्तीला दाखवायचं असतं. तू जरी नातं तोडलं, तू जरी माझ्याशी नीट नाही वागलीस तरी सुद्धा मला त्याचा काही फरक पडत नाही. उलट त्यांना दाखवून द्यायचं की आपण त्यांच्या आठवणींमध्ये झुरत किंवा रडत बसलेलो नाही आहोत, तर नव्याने सुरुवात केली आहे. ऐकतोयस का तू? तुला कळतंय का? तर पार्थ म्हणतो रम्या. तर रम्या म्हणते ऐक माझं, तिला सुद्धा कळू दे की तू किती फ्रेश आहेस आणि तिला हेही कळू देत की तुला तिची आठवण वगैरे येत नाही. तर आता पार्थ रम्याला म्हणतो रम्या नको. रम्या म्हणते का नको? तिला कळू देत ना, तिला सुद्धा जाणीव होऊ देत ना. असं म्हणत आता रम्या मुद्दामून काव्याचा जळफळाट करण्यासाठी, तिला त्रास देण्यासाठी व्हिडिओ कॉल उचलायचा ठरवते. पार्थ नकार देत असूनही रम्या मात्र पार्थचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते. रम्या पार्थचं काही ऐकून न घेता आता काव्याचा व्हिडिओ कॉल उचलते. इकडे काव्या खुश होते, तिला वाटत असतं की पार्थने व्हिडिओ कॉल उचलला आहे आणि तो आपल्याशी बोलणार आहे आणि म्हणूनच काव्या खुश होत म्हणते गुड मॉर्निंग देशमुख. परंतु त्याचवेळी ती रम्याला समोर पाहते आणि तेव्हा मात्र काव्याला धक्काच बसतो. रम्या काव्याला म्हणते गुड मॉर्निंग काव्या. आता मात्र काव्याला खूप राग आलेला असतो. काव्या रागानेच रम्याकडे पाहत असते. रम्याने पार्थचा फोन घेतला आहे हे मात्र काव्याला अजिबातच आवडलेलं नसतं. आता काव्या रम्याची चांगली शाळा घेते आणि म्हणते काय ग बिघडलेली श्रीमंत कॉपी, माझ्या नवऱ्याचा मोबाईल तुझ्या हातात काय करतोय? आता मात्र रम्या काव्याकडे पाहू लागते, तर काव्या बेधडकपणे रम्याला जा विचारत म्हणते आणि काय ग माझ्या नवऱ्याचा मोबाईल तुझ्या हातात घ्यायला तुझा हात बरा झालाय वाटतं. आता मात्र हे सगळं काही पार्थ ऐकत असतो. इकडे मात्र रम्या खूप चिडलेली असते. रम्याला काव्याच्या बोलण्यामुळे खूप राग आलेला असतो. तर रम्या हे सगळं काही ऐकून घेते आणि त्यानंतर रम्याला ते सर्वक्षण आठवतात ज्यावेळी काव्याने रम्याचा हात फिरवलेला असतो आणि तिला चांगलंच धडा शिकवलेला असतो. तर आता रम्या काव्याला म्हणते हो माझा हात बरा झालाय, पण का माहीत आहे? कारण पार्थने माझ्या हाताच्या एक्सरसाइज करून घेतल्या आहेत. आता हे ऐकल्यानंतर पार्थ रम्याकडे रागानेच पाहत असतो. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र काव्याला खूप राग आलेला असतो. काव्याची खूप चिडचिड होत असते. तर काव्या रम्याला म्हणते रम्या उगाच काहीतरी फेकू नकोस. तर रम्या म्हणते मी खरं बोलते, तुला खोटं वाटतंय का? थांब तू पार्थलाच विचार. पार्थ सांग बरं, तूच केला होतास ना माझ्या हाताच्या एक्सरसाइज, तूच घेतल्या होत्यास ना, तुलाच माझी काळजी वाटत होती ना? तर काव्या म्हणते बरं ठीक आहे, पार्थने तुझी काळजी घेतली ही आनंदाचीच गोष्ट आहे. कारण कसं आहे ना, जर बहिणीचा हात दुखत असेल तर भावालाच बहिणीची काळजी वाटणार आणि तोच बहिणीची काळजी घेणार. आता भावा बहिणीचं नातं हा शब्द ऐकल्यानंतर रम्या खूप चिडते आणि म्हणते ए प्लीज असं काही बोलू नकोस. मी पार्थची बहीण वगैरे कोणी नाही, तर मी पार्थची मैत्रीण आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. तर काव्यामध्ये याला काय अर्थ आहे? अगं आमच्याकडे तर मामाच्या मुलाला भाऊच मानतात. खरं तर तो तिचा भाऊच असतो आणि म्हणूनच तर आम्ही त्याला वर्षानुवर्ष राखी बांधत असतो. अगं एवढी मोठी झाली आहेस, लग्नाचं वय झालं आहे, पण नात्यांची ओळख नाही आहे का तुला? असं म्हणत आता काव्याने चांगलाच रम्याचा समाचार घेतलेला असतो. आता रम्याचं वागणं पार्थलाही अजिबातच आवडलेलं नसतं आणि म्हणूनच पार्थ मोठ्यानेच रम्यावर चिडतो आणि म्हणतो स्टॉप इट रम्या, काय चाललंय ग तुझं? रम्या पार्थला म्हणते पार्थ यात माझी काय चूक आहे, ती बघ ना कशी वागते. परंतु पार्थ काहीच ऐकून न घेता काव्याचा फोन कट करतो आणि तिथून निघून जातो. आता काव्याला मात्र खूप राग आलेला असतो. काव्या रम्यावर खूप चिडलेली असते आणि मनाशीच म्हणते एकदा तरी उकळती कॉफी या रम्याच्या तोंडावर फेकून मारणार आहे आणि तसं जर नाही केलं ना तर नाव नाही लावणार की काव्या आज कुठे देशमुखाशी थोडी बोलणार होती, परंतु आली. प्रत्येक वेळी मध्ये मध्ये येतच असते आणि प्रत्येक वेळी देशमुखांना त्रास द्यायचा प्रयत्न करतच असते, परंतु हिला तर मी चांगला धडा शिकवणारच. असं म्हणत आता काव्या खूप चिडलेली असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या खुश होते आणि म्हणू लागते, बरं झालं हे सगळं काही बिघडलं. आता मी काहीही झालं तरी काव्याला पारच्या जवळ येऊच देणार नाही. प्रत्येक वेळी 16 डिसेंबरची फोडणी टाकत राहील आणि या सगळ्याचे चटके हिला सोसावे लागतील. एक ना एक दिवस मी तिला असा चटका देईन, ती कायमची पारच्या आयुष्यातून निघून जाईल. आता बघ ही रम्या काय करते. असं म्हणत रम्या आता पॅनमधील ब्रेड परतत असते, परंतु त्याचवेळी काव्याच्या हाताला चटका लावण्या अगोदर, त्यांच्या नात्याला चटका लावण्या अगोदर इथे रम्याच्याच हाताला चटका लागलेला असतो. तिचा हात चांगलाच भाजलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नंदिनीने काव्यासाठी पोहे बनवलेले असतात. नंदिनी काव्याला आवाज देत म्हणते, काव्या पोहे खाऊन घे. आता काव्य रागानेच डायनिंग टेबलवर बसते आणि रागानेच भरपूर असे पोहे घेत असते. आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्या अगं सावकाश पोहे खाली सांडतायत. परंतु काव्या मात्र खूप चिडलेली असते. काव्या रागानेच आपल्या प्लेटमध्ये पोहे घेते आणि पटापट खायला सुरुवात करते. नंदिनी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, काव्य अगं सावकाश खा ना, काय चाललंय तुझं, का घाई करतेस. आणि त्याचवेळी काव्याला ठसका लागतो. तर आता नंदिनी तिला सावरते आणि म्हणते, काव्या मी तुला म्हणाले होते ना, अगं सावकाश खा, तुला ठसका लागतोय. पण नाही, तुला तर ऐकून घ्यायचंच नाही आहे ना. आता नंदिनी काव्याला पाणी देते, तिला शांत करते आणि म्हणते, पाणी पिऊन घे. तर आता नंदिनी काव्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, मी सांगत होते ना, अगं सावकाश खा, घशात घास अडकतोय, त्रास होईल मग. तर आता काव्या म्हणू लागते, त्रास तर होतोय ग ताई, असाही आणि तसाही. आता ती रम्या मला खूप काही बोलली आहे. तर आता नंदिनी म्हणते, मग तुझ्या रम्याकडून काय अपेक्षा होत्या. तिने तुला आधार द्यावा, तिने तुला सपोर्ट करावा, की वसू आत्यांनी तुला कुशीत घेऊन तुला धीर द्यावा. नक्की त्या रम्या आणि वसू आत्यांकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, बाहेरच्यांपेक्षा घरच्या लोकांचे शब्द जिव्हारी लागतात आणि तेच आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरतात. त्यामुळे काव्या तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यामुळे प्लीज काव्या अशी चिडचिड करू नकोस. तर काव्या म्हणते, ताई तुला खरंच सांगू का, तू आणि पार्थने मला माफ केलं ना, तर अख्ख्या जगाशी लढायची माझी हिंमत आहे. अख्ख्या जगाला मी दाखवून देऊ शकते. फक्त मला तुमच्या पाठिंब्याची आणि तुम्ही मला माफ करण्याची गरज आहे. तर नंदिनी म्हणू लागते, माफ करण्याचा प्रश्नच येत नाहीये काव्या. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला थोडं वाईटही वाटू नये अशीच अपेक्षा आहे का गं तुमची. काव्या अगं इतक्या वेळा मी जीवांबद्दल तुझ्या समोर बोलत राहील, पण एकदाही तू माझा हात धरून मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाहीस, एकदाही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला नाहीस. प्रत्येक वेळी तू सगळं काही शांतपणे ऐकून घेत होतीस. प्रत्येक वेळी तू या सगळ्यामध्ये मात्र सुरत होतीस आणि मला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं. हा काव्या, पण या सगळ्यासाठी मी तुझ्यावर रागवली नाही आहे. पण तुला बघितलं ना की मला आठवतं, तू मला सांगितलेले ते प्रत्येक शब्द माझ्या डोळ्यासमोर आहेत. ते प्रत्येक क्षण मला आठवतात. कसं तू तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढायला निघाली होतीस, कशी तू तुझ्या रूमच्या आत होतीस आणि मी मात्र बाहेर होते. तुझे ते सततचे बोलण्याचे शब्द मला आजही आठवत आहेत. ताई हे लग्न मोड, हे नातं इथेच संपव. मी मोठी बहीण असल्याचा तुला जो त्रास होत होता तो मला आज आठवतोय. आज मला त्याची जाणीव होते आहे. परंतु त्यावेळी मात्र याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. तुमच्या नात्याबद्दल मला खरंच काहीच माहीत नव्हतं. थोडीसुद्धा जाणीव नव्हती की असं काहीतरी असेल. त्यावेळी या कोड्याचं उत्तर सापडत नव्हतं, कळतच नव्हतं तू अशी का वागतेस, हे सगळं काही का घडतंय. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता सापडत आहेत. सगळे मार्ग अगदी मोकळे झाले आहेत आणि आता हे सगळे क्षण आठवले की स्वतःची लाज वाटते. खरं सांगायचं तर जीवांवर मी तर खूपच नाराज आहे. जीवाने जे काही केलं त्यासाठी मी जीवाला कधीच माफ नाही करू शकत. कारण जीवांनी माझा विश्वासघात केला आहे. प्रत्येक वेळा मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्यांचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी मी त्यांना विनंतीही केली. मी मिस के पर्यंत पोहोचली होती. त्यांना विचारलं होतं मिस के कोण आहे, परंतु त्याने शेवटपर्यंत कशाचाच पत्ता लागू दिला नाही. काव्या तुला सांगू का, खरं तर मी तुझ्यासाठी सगळ्यांशी भांडले आहे. सर्वजण तुला काही ना काही बोलायचे, त्यावेळी मी ठामपणे विश्वासाने सांगायचे की काव्य असं काहीही करू शकत नाही. कारण असं जर काही असतं तर काव्याने मला सांगितलं असतं. काव्याच्या मनात कुठलीच व्यक्ती नाही आहे आणि कुठल्याच व्यक्तीबद्दल काव्या कधी विचार करणार नाही. आणि तिने जर तसं काही केलं तर ती अगोदर मी मोठी बहीण या नात्याने पहिल्यांदा ती सगळं काही मला सांगेल, माझ्याशी सगळं काही शेअर करेल. कारण माझा तुझ्यावरचा तो विश्वास होता. पण शेवटी या विश्वासाला कुठेतरी सुरुंग लागलाच का काव्या. पण मी मात्र एक मोठी बहीण असून तुझ्या मनात काय चाललंय हे ओळखू शकले नाही ग. तुझ्या समोर जीवांनी माझ्यासाठी आणलेला गजरा मी केसात माळत राहिले. तुझ्या समोर जीवांनी भरवलेला घास मी खात राहिले.
मला ठसका लागल्यावर त्यांनी मला पाणीही पाजलं आणि त्यावेळी मात्र तू सगळं काही समोरून पाहत होतीस. या सगळ्याने तुला किती त्रास होत असेल हे मी आत्ताच समजू शकते. आता या सगळ्या गोष्टींची कुठेतरी जाणीव होते. या कुठेतरी सगळ्या गोष्टी उलगडू लागल्या आहेत आणि यामुळेच मला स्वतःचीच लाज वाटत आहे. त्यावेळी तुला किती त्रास झाला असेल, त्यावेळी किती तू झुरत असशील, काय वाटलं असेल त्यावेळी तुला. आता हे सगळं काही आठवून मात्र तोंड कडू झालं आहे. या सगळ्या आठवणी नकोशा वाटत आहेत. या सगळ्या आठवणी पुसून टाकाव्या असंच वाटत आहे. त्यामुळे काव्या, मी कोण माफ करणारी तुला, खरं तर माफी मीच तुझी मागते असं म्हणत आता नंदिनी काव्यासमोर हात जोडते आणि तिची माफी मागत असते. काव्या नंदिनीला म्हणते, नाही ताई, तू माझी माफी मागणार नाहीयेस, कारण या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये आणि तू माझ्यासमोर हात का जोडतेस. ताई प्लीज असं काही करू नकोस. आता नकळतच काव्या नंदिनीला मिठी मारते आणि ती खूप रडत असते. दोघींनाही खूप वाईट वाटत असतं. जे काही कळलं त्यामुळे दोघेही एकमेकांना दोष देत असतात. आणि त्याचवेळी आता नंदिनीला पार्थचा फोन आलेला असतो. तर नंदिनी म्हणते, हॅलो पार्थ बोला, परंतु काही ऐकू येत नसल्यामुळे नंदिनी पार्थशी बोलण्यासाठी हॉलमध्ये निघून येते. आता इकडे काव्या मनाशीच म्हणते, या बोक्याने पार्थने नंदिनीताईला फोन का केला असावं, मला ऐकावंच लागेल की यांचं नक्की काय म्हणणं आहे. आणि म्हणूनच काव्या आता हे सगळं काही लपून ऐकत असते. तर इकडे नंदिनी पार्थला म्हणते, बोला ना पार्थ, आता ऐकू येते. तर पार्थ म्हणतो, नंदिनी तुमच्याकडे वेळ आहे का, कारण मला तुम्हाला भेटायचं होतं, पण तुम्हाला जर सहज शक्य असेल तरच हा. तर नंदिनी म्हणते, हो पण कशासाठी. तर पार्थ म्हणतो, नंदिनी माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे प्लीज तुम्ही भेटायला याल का. नंदिनी म्हणते, हो येईल, पण कधी यायचं आहे. पार्थ म्हणतो, पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला शक्य होईल का. नंदिनी म्हणते, पुढच्या अर्ध्या तासात हो चालेल ना, पण कुठे यायचं आहे. तर पार्थ नंदिनीला म्हणतो, LP रोडला कॅफे मिलन आहे, तिथेच आपण भेटू. जास्त वेळ मी नाही घेणार, पण खूप महत्त्वाचं आहे. नंदिनी म्हणते, हो मी पोचतेच तिथे. असं म्हणत नंदिनी आता तयार होण्यासाठी निघत असते आणि मनाशीच म्हणते, पार्थने माझ्याशी नक्की काय बोलायचं असेल आणि त्यासाठी मला त्यांनी भेटायला बोलवलं असेल. असं म्हणत नंदिनी आता जाण्यासाठी तयार होते. तर दुसरीकडे हे सगळं काही काव्याने ऐकलेलं असतं आणि म्हणूनच काव्या आता जीवाला फोन करते. जीवा काव्याला म्हणतो, सगळं काही ओके आहे ना. तर काव्या म्हणते, हो ऑल ओके आहे, पण ऐक ना, आताच पार्थचा नंदिनी ताईला फोन आला होता आणि पार्थ नंदिनी ताईला भेटायला बोलवत आहे. तर आता जीवा म्हणतो, मग. तर काव्या म्हणते, मग काय मग, आणि तुला कळतंय का, आपणही तिथे जाऊयात. तर जीवा म्हणतो, म्हणजे त्या कॅफेमध्ये आपणही जायचं आहे. तर काव्या म्हणते, हो. जीवा, अरे बघ ना, आत्तापर्यंत आपण सगळं ज्यावेळी सत्य समोर आलं तेव्हापासून एकमेकांशी बोललोच नाही आहोत. मी इकडे नंदिनीताईशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तू तिकडे पार्थ दादाशी बोलण्याचा प्रयत्न करतोयस, परंतु कोणीच कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. आणि म्हणूनच मला असं वाटते की ही केस खूप मोठी आहे. या केसमध्ये आपणच वकील आहोत, आपणच जज आहोत आणि आपले निर्णय आपल्यालाच घ्यावे लागतील. आणि म्हणूनच मला असं वाटते की आता चौघांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे. तर जीवा म्हणतो, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. तर आता काव्या म्हणू लागते, आणि कॅफेमध्ये जर आपण विषय काढला तर ते दोघे चिडले तरी ते बोलून दाखवणार नाहीत, त्यामुळे आपणही तिथे जाऊयात. जीवा म्हणतो, हो काहीच हरकत नाही, तू मला फक्त लोकेशन पाठव. असं म्हणत आता जीवा आणि काव्याही त्या कॅफेमध्ये जायचं ठरवतात. तर इकडे पार्थने सांगितल्याप्रमाणे नंदिनी कॅफेमध्ये आलेली असते. ती पार्थची वाट पाहत असते, परंतु आता नंदिनीला वेगळंच सरप्राईज मिळतं, कारण समोर आलेला असतो जीवा. नंदिनी म्हणते, तुम्ही. तर जीवा म्हणतो, हो मीच. का, कोणी अजून कोणी यायचं होतं का. तर नंदिनी म्हणते, हो पार्थ. तर आता जीवा म्हणतो, हां म्हणजे दादा इथे यायचा होता का, पण पार्थ दादा तर गेलाय निघून काव्यासोबत आणि मी इथे तुझ्यासाठी थांबलो आहे. असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहू लागतो. आता नंदिनीला मात्र काहीच कळत नसतं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तसंही चकाचक बाई, आपलं आणि कॅफेचं खूप जुनं नातं आहे. आठवतंय का तुम्हाला, ज्यावेळी आपण आपलं आनंद निवास परत मिळवलं होतं त्यावेळी आपण कॅफेमध्येच आलो होतो आणि सेलिब्रेट केलं होतं. आता ते सर्व क्षण नंदिनीला आठवू लागतात. नकळतपणे का होईना, परंतु नंदिनीच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, मी काय म्हणतो, जर आपण आनंद निवास परत मिळवू शकतो तर खऱ्या आयुष्यातील आनंद परत का नाही मिळवू शकत. आता नंदिनी थोडी हसते. तर जीवा म्हणतो, कशी हसते माझी चकाचक बाई. आता मात्र नंदिनी तिथे न थांबता आपली बॅग घेते आणि तिथून निघून जात असते. आता जीवा नंदिनीकडे पाहतो. नंदिनी निघून जात असते आणि म्हणूनच जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि म्हणतो, चकाचक बाई, मला माहीत आहे खुश करणं सोपं असतं, परंतु सुखी ठेवणं खूप कठीण असतं आणि हे माझ्या बायकोनेच मला शिकवलं आहे आणि हे सगळं काही मी माझ्या बायकोकडूनच शिकलो आहे. नंदिनी, मला फक्त एक चान्स दे, फक्त मी तुला खुश नाही तर सुखीही ठेवणार आहे. नंदिनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आता त्याचवेळी तिथे समोर पार्थ आलेला असतो. आता
त्यावेळी नंदिनी मात्र विचारांमध्ये हरवून गेलेली असते. आता जीवा समोर येणं हे नंदिनीचं स्वप्न असतं. पार्थ नंदिनीला विचारतो, नंदिनी तू ठीक आहेस ना? आता मात्र नंदिनीला काहीच कळत नसतं नक्की काय घडत आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ नंदिनीला म्हणतो, ही काही पुस्तकं आहेत आणि आता काव्याला अभ्यासासाठी लागतील, त्यामुळे ही पुस्तकं घेऊन जा. तर नंदिनी म्हणते, एवढं प्रेम आहे का काव्याविषयी? मग कडवटपणासाठी थोडी जागा तरी उरली आहे का? तर पार्थ म्हणतो, नाही, फक्त गिल्ट आहे मनात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता काव्या कॅफेमधून निघत असते तर तिथे काही मुलं असतात आणि ती काव्याकडे पाहत म्हणतात, ही तीच आहे ना देशमुखांच्या मुलासोबत व्हिडिओ व्हायरल झाला होता, आम्ही सुद्धा दोघे भाऊ आहोत, आमच्याकडे सुद्धा ये ना. परंतु त्याच वेळी तिथे नंदिनी आलेली असते आणि त्या मुलांच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते, बहीण आहे ती माझी, शब्द जरा जपून वापरायचे, त्यामुळे माझ्या बहिणीपासून 2 पाऊल लांब राहूनच बोलायचं. तर त्याचवेळी दुसरा म्हणू लागतो की हिच्यामुळे तुझी जिंदगी बर्बाद झाली आणि तू तिचीच बाजू घेत आहेस. आता पुन्हा एकदा इकडे नंदिनी मात्र त्याच्याही कानाखाली मारते. आता काव्या नंदिनीकडे पाहू लागते. आता जे काही घडलं आहे त्यामुळे आता नंदिनी आणि काव्या आपल्या नात्याचा नीट विचार करतील का? जीवा आणि पार्थ आता दोघांनाही एक्सेप्ट करायला तयार होतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.